हप्ते गोळा करतायत, रॉयल्टीचे पैसे या पद्धतीने सगळं तुम्हाला गोळा करायला मिळेल. तहसीलदार गिरगाव यांच्या मार्फत तुमची जबाबदारी नाही का? तुमची जबाबदारी नाही का? तुमची जबाबदारी ग्राम तुमची जबाबदारी नाही का ती? तुमची जबाबदारी नाही का ती? तुम्हाला नुसतं हप्ते गोळा करता येतात का? साहेब तुम्हाला 16 तारखेपर्यंतची मुदत दिली होती. 16 तारखेपर्यंत कसलंही कायदा झालं नाही. आंदूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास योजनेतून काम चालू आहे. त्या कामामध्ये रस्त्याच्या कामाला अडथळा येतोय. तिथं अतिक्रमण झालेत, गायरान जमीन आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्वे नंबर 155 गायरान जमीन आहे आणि ती तहसीलदार साहेबांच्या अखत्यारीत येते ती जागा. त्या संदर्भात मी ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं, जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं होतं आणि तहसीलदारला साहेबांना पत्र दिलं होतं. 10 तारखेला पत्र देऊन त्यांना मी 16 तारखेपर्यंत अतिक्रमण काढा असं म्हणलं होतं. जर नाही झालं तर मी 17 तारखेला आत्मदहन करणार असा इशारा दिला होता. पण गेल्या 8 दिवसामध्ये तहसीलदार साहेबांना थोडीही वेळ मिळालेला नाही. ते कसं झालंय माहित आहे का? एक साखळी आहे तहसीलदार साहेबाकडं. तहसीलदार गिरदावर यांच्या मार्फत मलिदा खाण्याची एक साखळी आहे. त्या साखळी मार्फत त्यांना फक्त मलिदा पाहिजे. पुरवठा खात्यामार्फत, पुन्हा याच्या रॉयल्टीच्या मार्फत, हे पवनचक्कीच्या मार्फत, टावर सौर ऊर्जेचे कामं चालू आहेत त्याच्या मार्फत, हे सगळे कामं तहसीलशी संबंधित असतात. त्याच्यामध्ये अर्थकारणामध्ये तहसीलदार मशगूल आहेत. पण ह्या कामामध्ये त्यांना अजिबात वेळ मिळाला नाही. तुम्ही आज बघितलात, त्यांनी साधं पत्र सुद्धा दिलेलं नाही. आज तुमच्या समोर त्यांनी पत्र देत आहेत मला की 20 तारखेला मीटिंग कॉल करतायत. त्यांनी सरपंच, गट विकास अधिकारी आणि BNCC अधिकारी डिप्टी यांची मीटिंग कॉल करतायत. ही जमीन सर्वे नंबर गायरान 155 मधील जे अतिक्रमण धारक आहेत त्यांनी परस्पर विक्री केली आहे. शासनाची जमीन परस्पर जागे बळकावून भाड्यानं दिलेत. त्याचा लाभ ते घेत आहेत. ना त्याचा ग्रामपंचायतला कर ना महसूलला कर. त्याच्यामुळं माझी विनंती होती की अतिक्रमण काढा. बरं, अतिक्रमण काढा म्हणजे ते बऱ्याच दिवसापासून बसले, त्यांना पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं की बाबा अतिक्रमणाला थोडा रस्त्याला अडथळा होतोय, गटार व्हायला पाहिजे, तिथं 1 मीटर 1.5 मीटर असं काढा असं आमचं म्हणणं होतं. पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं. तर त्या संदर्भात कुठलीही कारवाई झालेली नाही. तर आता 20 तारखेला बघू काय करतायत ते. त्याच्यानंतर माझी पुढची भूमिका जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी काय करायचं ते मी करेन.